स्वरसमरागिनी आशा भोसलेंचं निधन झालंय। त्यांच्या निधनानं स्वरांच्या जादूय प्रवास थांबलेला आहे। चिरतरुण सूर हरपलाय। वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसलेंनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचं पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून लोअर परेडमधल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। उद्या दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। उद्या सकाळी आशाताईंचं पार्थिव 10:30 ते 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी या लोअर परेललाच या कासा इमारतीतच त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे। 4 वाजता आपली शिवाजी पार्कची भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी जी आहे त्या ठिकाणी अंतिम कार्य आशाताईंच्या पार्थिवाच्या संदर्भातलं होणार आहे। ते शासकीय इतमात होणार आहे। उद्या सकाळी 10:30 ते 2 वाजेपर्यंत या इथं कॅसा ग्रँड बिल्डिंगमध्ये जिथे माझी आई राहायची तिथं दर्शनासाठी लोक येऊ शकतात। किती वाजता अंत्यसंस्कार? तिथं 4 वाजता। भोंदूबाबा अशोक खरातला राजकीय दृष्ट्या वापरलं जात आहे असं नाना पटोले म्हणाले। खराच्या माध्यमातून कुरघोडी करण्याचं सरकारचं काम सुरू आहे। अशोक खरात सरकारचा माणूस असल्याचा पटोलेंनी आरोप केला। बघा, याला पॉलिटिकली वापरलं जाते घरात हा आता शासकीय माणूस झाला, सरकारचा माणूस झालेला आहे आणि घराच्या माध्यमातून फायली तयार करून राजकीय कुरघोडी करण्याचं काम फडणवीस सरकार महाराष्ट्रात करते आहे आणि याचा उद्रेक होईल नाही असं नाही, उद्रेक होईल।